लेन नाही काय नाही तरी घुसायचं शी. तर हा मी घाटातून चाललोय खंडाळ्याकडून साताऱ्याच्या दिशेने. हा घाट खरंच निसर्गरम्य आहे बघण्यासारखा. आणि आता तर याचं फिलिंग आहे ना पूर्ण एकदम ते लेह लडाख सारखं झालंय. असं वाटतं की काय ते जम्मू बनिहाल लेह लडाख तिथेच चाललोय. वेळे 8 किलोमीटर. वेळे अभावी काही होऊ नये म्हणून मी शूट करतो. ॲपलची एक गोष्ट खूप वाईट आहे राव. हे ॲपलला आहे ना कॉल चालू असताना तुम्ही व्हिडिओ शूट नाही करू शकत. खूप इरिटेटिंग होतं, खूप जास्त इरिटेटिंग होतं. लेन नाही काय नाही तरी घुसायचं शी. तरी बरंच छोटी बहीण आहे म्हणून. चलो इट्स ओके, ये तो चलता ही रहेगा. लेट्स एन्जॉय द सीनरी. हा आता बॅकग्राऊंडला धीवरा प्रसर शौर्य बघा गाणं लावून आहे ना, हा सगळा मोमेंट एन्जॉय करायला एकदम भारी वाटतं. इथे रस्त्यावर एक थांबायचा स्पॉट आहे, तिथे मी थांबतोच जनरली. तिथे थांबून आहे ना मी जरा सिनरी एन्जॉय करतोच. तुम्हालाही दाखवेन, थांबा. पुढचा माझा नेहमीचा स्पॉट ठरलेला आहे तो. आणि या गट्टूमुळे ड्रायव्हिंग खूप सोपं होतं बरं का. फक्त गट्टूने मध्येच कधी स्क्रू सोडू नये. स्क्रू सोडला की मला 2-4 स्क्रॅच किंवा 2-4 डेंटिंग पेंटिंगची कामं आलीच म्हणून समजायची. तरी ना ह्या रूटला, आमच्या रूटला आहे ना एवढे हेवी व्हेकल नसतात. नाहीतर तो मुंबई साईडचा एरिया आहे ना किंवा नाशिकला जातानाचा हेवी व्हेकलमुळे होतं काय ते नाही, म्हणजे त्यांना एवढं ग्रिप घेणं, पटकन स्पीड घेणं जमत नाही. चढाव उतार मध्ये काय खड्डे बिड्डे असले ना की त्यामध्ये ते जाम लावतातच. लागतोच तो म्हणा, ते काय मुद्दामून करतात असं नाही. हेवी व्हेकल चालतात म्हणून इंडस्ट्रीज आणि कंपनीज चालू आहेत, म्हणून एम्प्लॉयमेंट आहे, म्हणून कामं होत आहेत. त्यातलाच कुठला तरी एखादा ट्रक आपल्या पार्लेची बिस्किटं घेऊन येत असेल, कोणतरी आपल्यासाठी पेनं घेऊन येत असेल, तेच आपल्याला मिळतं. फ्रेट कॉरिडॉर लवकरात लवकर व्हावा ही ईश्वरचरणी प्रार्थना. मोदीजी करतीलच, त्यांनी सांगितलं ते डिक्लेरेशन. मी तर 2022 पासूनच्या अर्थसंकल्पात ऐकतोय फ्रेट कॉरिडॉर. बघू आता कधी होतोय. फ्रेट कॉरिडॉरने काय होणार, यांचं मुवमेंट खूप चिपमध्ये होणार. हे जे चाललंय ना सगळं ट्रक्सनी, ती रेल्वे टू रेल्वे नेटवर्कने खूप छान जाणार. आणि तिथून मग लोकल बारक्या ह्याच्यातून व्हेकल्समधून ते डिस्ट्रीब्यूट होतील. वाव, इथे खाली आहे ना सिनरी खूप छान दिसते. मी ना पुढे थांबतो कुठेतरी आणि तुम्हाला दाखवतो ही सिनरी. पुढे एखादा स्पॉट माझा कुठला तरी असावा, तिथे मी गाडी लावतो. एवढ्या मोठ्या इंजिन बरोबर आहे ना एक तर कॉन्फिडन्स राहतो, गाडी कुठूनही उठेल. 2.8 लिटरचं इंजिन आहे, एवढ्याची गरज पण नाही. 2.2 सफिशियंट आहे. खरंच या गाडीला सफिशियंट आहे. काय 1.5-2 टनाची गाडी आहे, त्यासाठी 2 लिटर पण सफिशियंट आहे. पण 2.2 इट्स ओके, वी कॅन अंडरस्टँड. इथे गाडी थांबवूया. सो आपण ही सिनरी छानपैकी बघू शकतो. हा उतार पण खूप रमणीय आहे बरं का, बघण्यासारखा आहे.